हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सुनेत्रा पवारांची पुण्यामधील मोदी बागेला 1.5 तास भेट। काल भुजबळानंतर आज सुनेत्रा पवार शरद पवारांना भेटण्याच्या चर्चांना उधाण। कौटुंबिक सख्य असल्यामुळे भेट घेतली असावी। पवारांची तब्येत ठीक नसल्यामुळे कौटुंबिक भेट असू शकते। छगन भुजबळांसह सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। मोदी बागेमध्ये अजित पवारांची बहीणही राहते, त्यांना सुनेत्रा पवार भेटल्या। अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांचा दावा। शरद पवार यांना भेटणं हा भुजबळांचा डाव। भुजबळ जिथे जातात तिथे डाव घेऊनच जातात, त्यांना ओबीसींशी काही देणं घेणं नाही, जरांगेंचा निशाणा। मुंबईत हॉटेल ट्रायडंटमध्ये ठाकरे गटाची बैठक। कोणत्या आणि किती मतदारसंघाची मागणी करायची यावर बैठकीमध्ये चर्चा होणार। वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आज मोठी घोषणा करणार। थोड्याच वेळामध्ये प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद। शरद पवारांची उद्या दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। छगन भुजबळांच्या भेटीनंतर पवार काय बोलणार याकडे लक्ष। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये 6 ऑगस्टला पुढील सुनावणी। अजित पवार यांना 2 आठवड्यामध्ये उत्तर सादर करावं लागेल। पूजा खेडकरांनी मिळवलेल्या नॉन क्रिमिलियर दाखल्याची चौकशी होणार। अहमदनगरचे जिल्हाधिकारी सखोल चौकशी करणार। चौकशी करून केंद्र सरकारला अहवाल सादर केला जाणार। यूपीएससी परीक्षेसाठी पूजा खेडकर यांच्याकडून 11 वेळा नावांमध्ये बदल। पूजा खेडकर यांच्या आई वडिलांचा पोलिसांकडून शोध सुरूच। मनोरमा खेडकरांचा बंदूक परवाना रद्द होण्याची शक्यता। खासदार शाहू छत्रपती आणि सतेज पाटील विशाळगडावरील मशिदीमध्ये मशिदीची शाहू महाराजांकडून पाहणी। विशाळगडावर जाणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की। पोलिसांनी पत्रकारांवर काठी उभारल्याची माहिती समोर। माध्यमांना गडावर जाण्यास मज्जाव, पोलिसांची माहिती। संभाजीराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात। 19 तारखेला विशाळगड तोडफोड प्रकरणी एमआयएम मोर्चा काढणार। शंकराचार्यांनी एकतर्फी ऐकून न्याय दिला। माझ्या घरी त्यांनी भेट घेतली असती तर कदाचित त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं, मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। शंकराचार्य स्वामी यांच्या वक्तव्यानं काहींना पोटशूळ। विरोधक शंकराचार्यांना सुद्धा खोटं ठरवणार का, संजय राऊतांचा सवाल। अजित पवार यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर राग। आव्हाडांचा दावा। निवडणुकीमध्ये शिंदेंनी पैसे वाटले, दादांनी पैसे घरी नेले, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। प्रहारकडून अरविंद पिसे यांना विधानसभेची उमेदवारी। माळखटाव विधानसभेसाठी अरविंद पिसे उमेदवार। बच्चू कडू यांची घोषणा। नाना पटोले यांच्या विरोधामध्ये आमदारांमध्ये खदखद। पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज। काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांच्या दाव्याने खळबळ। पक्षश्रेष्ठी बदनामी करत असल्याचा आरोप। काँग्रेसमधील मतफुटीनंतर नाना पटोले दिल्लीमध्ये। क्रॉस वोटिंग संदर्भात पटोले पक्षश्रेष्ठींकडे अहवाल देणार। विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांचं 6 वर्षांसाठी निलंबन होणार। निलंबित आमदारांच्या मतदारसंघात नवीन उमेदवार देणार। काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांची माहिती। राज्यातील शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करा। तातडीने विचार करून 30 दिवसात कर्जमाफी द्यावी। अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपी मिहीर शहाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दारूचं व्यसन असल्याचं मिहीरकडून कबूल। ओळख न पटण्यासाठी अपघातानंतर केस आणि दाढी कापली असंही समोर। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा। पंढरी विठू नामाच्या गजरात दुमदुमली। पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी 3 आरोपींना कर्नाटक हायकोर्टाकडून जामीन। अमित दिघावकर, सुरेश आणि नवीन कुमार 6 वर्षांपासून जेलमध्ये होते। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।